सो हे गाइस, वेलकम टू अनदर वीडियो। और आज की वीडियो में हम लोग आए हैं डेकोरेशन का सामान लेने। तो झूमर हम लोगों ने ले लिया है। वीडियो काफ़ी लेट ऑन कर रहा हूँ मैं और अजीत आया है। अजीत को हम लोग हॉस्पिटल लेके आए थे, उसकी तबीयत ख़राब है, मेरी भी ख़राब है, बट स्टिल अभी 4 ही दिन बाकी है गणपती के लिए। तो चलो फटाफट देखते हैं। आता आपण कपडा घेतलेला आहे। आम्ही 5 मीटर घेतला इथून। ही गल्ली आहे, तुम्ही या गल्लीत आले तर बघू शकता। कपडे तुम्हाला कपडेच लाईनीतून कपडे भेटतील। ही अशी गल्ली, पहिल्या दुकानातच कपडा घेतला आहे आपण। आवाज कमी आला असेल तर सॉरी, पहिल्याच दुकानातनं घेतला आणि हा 5 मीटर घेतला मी 50 रुपयाच्या हिशोबाने। 50 रुपये एक मीटर आहे, तर तसे मी 5 मीटर घेतलेत आणि एक झूमर घेतला आहे। आता आपण अजून पुढं लाईटिंगचं जरा सामान बघू आणि मग बाकीचं डेकोरेशन कसं करतो काय करतो तुम्हाला दाखवतो पुढं। अभी आप देख सकते हो हम लोगों ने यहाँ से फूल लिए, कितना है 200 का 12 पीस है और ये लिया है अभी। तो हाफ है ना, हाफ से ज़्यादा सामान डेकोरेशन का हो चुका है और अभी निकलते हैं यहाँ से घर पे। और पाइप वाइप वो सब डिफरेंट जो चीज़ें वो लेते हैं, क्योंकि लाइटिंग पहले से हमारे पास है। तो अभी आपको आगे मिलते हैं। राइट नाउ वी आर इन फ्रूट मार्केट इन मस्जिद बंदर। देख सकते हो आप। अजीत को लेना है खजूर, उसको मैं बोल रहा हूँ यहाँ से ही ले ले, बट उसका कहना है कि यहाँ से नहीं लेना है, उसको जाना है स्टेशन ही। तो इसको इतनी अच्छी जगह लेके आया हूँ मार्केट में, जहाँ आपको सारे फ्रूट्स मिल सकते हैं, देख लो। बट स्टिल उसको यहाँ से नहीं लेना है, तो उसको यहाँ से स्टेशन लेके जाते हैं। मेरा दोस्त बहुत किरकिर करता है, वरना ड्राई फ्रूट्स की दुकान तो सामने भी है। देख अबे ले ले भाई यहाँ से। उसका हमेशा का रोना है, जहाँ कुछ बता दिया तो वहाँ से ही, नहीं तो लेगा ही नहीं कहीं से भी कुछ। चलो अभी आपको आगे मिलते हैं। इसके लिए खजूर लेते हैं। स्टेशन वाला रोड तो आ ही गया है, मतलब लगभग सामने ही है। हम लोग थोड़ा बहुत यहाँ चल रहे हैं अभी। गाइस तुम्ही बघू शकता, आम्ही हे पण घेतलं आहे आणि इथं पाऊस सुरू झाला आहे। पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। 4 दिवसापासून पाऊस सुरू होता। आता आम्ही शांततेने एका कोपऱ्यात बसू। खायचं मन होतं, पण पूर्ण पैसे डेकोरेशनमध्येच घुसून गेलेत आमचे। मी आणि माझा मित्र दोघं, त्यांनी पण शर्ट घेतलंय आणि खजूर घेतलाय। एवढा लांब घेऊन आला मला या 2 गोष्टींसाठी, पण बरं झालं हे आम्हाला भेटून गेलं, नाहीतर तुर्वेला जायला लागलं असतं, नवी मुंबई मार्केटमध्ये। चला मग आता घरी निघू, पाऊस खूप जास्त जोरात सुरू झाला आहे। काहीच माझ्या मित्रांनी सक्सेसफुली 2 वस्तू घेतल्या आहेत आणि मला आहे ना, आता बोलत होता की मी बोललो हे जरा धरून घे रे, माझ्या बॅगेत पण सामान आहे म्हणून। तर बोलतो की आता 2 मिनटं हे धर, आणि आता बोलतो बघ माझे दोघं हात बिझी आहेत। तर असे मित्र राहण्यापेक्षा मित्र नसलेले बरी। आता आपण बघू घरी जाऊन काय काय होतं, कारण की सामान 1000 रुपये आणलेले मी, 1000 रुपये इथल्या इथंच संपले। ही गोष्ट सांगायची नसते। तर आता काय नाही, आता इथून घरी जाऊ। बरं झालं हे इथंच भेटलं, नाहीतर मी दुसऱ्या मार्केटमध्ये जाणार होतो। आम्ही CSTला उतरलेलो आणि आता चालत मस्जिद बंदर पूर्ण फिरून आलो आहे। तेव्हा आम्ही काय काय घेतलं मी घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं, कारण की लाईटिंग आमच्याकडे घरी पहिल्यापासून आहे आणि हा व्लॉग मी पूर्ण मराठीत करतोय। माहीत नाही का, कारण की हिंदी येते मला। माझे कितीतरी व्लॉग्स हिंदीमध्ये, एवढी क्लिअर मराठी बोलतोय आणि तरी बोलतो मला हिंदी बोलतो हिंदी। चला गाईस घरी जाऊ आता। आम्ही निघालेलो 10:30 वाजता आलेलो ना। आता काय टाइम होतोय, 10:30ला आलेलो, आता 2:30 झालेत। 2:30 बोलतोय, त्याला 2:30 नाही बोलत, 2:30 बोलतात। नाही मला 2:30 जाऊ द्या गाईस, माझा मित्र मीम्समध्ये जास्त विश्वास करतो म्हणून तो थोडासा मीम कॅरेक्टर आहे। आता डेकोरेशन करायचं आहे, डेकोरेशनसाठी येणार का नाही बाई? हा राहतो उलव्याला, उलव्यातून माझं घरी यायला 1 तास जातो, तरी हा रोज माझ्या घराच्या इथंच दिसेल तुम्हाला। कसले एफर्ट्स बोलू का कॅमेऱ्यात? असं बात बोला नहीं। चला गाइस बाय बोल भाई, बाय बोल। सो गाइस अभी हम लोग घर पे आ चुके हैं और दादाजी सो रहे थे, तो अभी उठ के लाइट वाइट लगाई है। मैं तो ट्रेन में ही सो गया था। तो अभी आप देख सकते हो सारा सामान उतारा हुआ है। अभी ये बैग खाली करेंगे और बाकी पूरा यहाँ का सामान वामान हटाएंगे, फिर डेकोर का वीडियो बनाएंगे। अभी हम लोग को फिर से दादर जाना है,
अभी घर पे हम लोग खाना खाने के लिए आए और कुछ नहीं, थोड़ा थक गया हूँ मैं, आपको बाद में मिलता हूँ. तर गाईस तुम्ही बघू शकता हे तो झुमर, हा झुमर तुम्ही बघू शकता, याच्यात लाईट आहे आतमध्ये इथे, हा झुमर आहे. आणि हे घेतलंय आणि 5 मीटर कपडा घेतलाय. एवढ्याच पैशांमध्ये 1000 रुपये इथल्या इथंच संपले. तुम्ही बघू शकता किती एक्सपेन्सिव्ह झालंय आजकाल डेकोरेशन. 5 मीटरच होतं तेच ना पा, तर म्हणे त्या हिशोबतून देसू तर 5 मीटर देईन, 50 रुपये मीटर नाही हिसाबतून देता तुम्ही. ही खानदेशची भाषा, ही जी भाषा मी बोलतोय ती खानदेशची आहे. तर असं एवढं आश्चर्यचकित होऊन कोणी रिॲक्शन नको द्या. माझे जेवढे मित्र आहेत जे बघतात नॉर्मली त्यांना माहिती आहे मी ही भाषा घरी बोलतो. जसं की आता मी तुम्हाला खानदेशच्या भाषेमध्ये ब्लॉग केलं तर ते तुम्हाला समजणार नाही, थोडंफार लोकांना नाही समजणार. ज्यांना म्हणजे खानदेशची भाषा आहे ते त्यांना समजून जाईल. जसं की मी आता तुम्हाला बोलू तर आता हाई आमले पडणार 350 रुपयानं हाई पडणार आणि या 200 रुपयानं 12 पीस पडणार. तर तुम्हाला ज्यांना समजलं, थोडीफार सिमिलरच आहे खानदेशची भाषा मराठीसारखीच, बट स्टील मराठीमध्येच आपण ब्लॉग करू तो आपल्याला जमेल. तर माझ्या मित्रांनी शर्ट घेतलाय, तो शर्टलेस आहे आणि लपतोय तो. चला आता तुम्हाला आम्ही पुन्हा भेटू, दादर जायचं आहे तवा. बाबा बराबर आहे का सर्व सामान? हे बराबर आहे हा? आता स्टूल बिल उतरवायचा का खाली? बोला. हा आता फक्त इथं ते फिटिंग वाला आणायचं आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही तोपर्यंत कपडा कापून शिवायला घेऊ आपण. तर गाईज आता दिव्या आलेली आणि ती बोलत होती याला बघून की हे एवढंच, तर तिला आम्ही खेचून दाखवलं. आता तुम्हाला पण दाखवतो. अजित खेच इसको, कितना बडा आहे. बघू शकता तुम्ही, लगभग हे 6, 7.5, 7 फूट पर्यंत जातं हे एवढं मोठं आहे. हा स्वतः 6 फुटाचा आहे आणि हे त्याच्यातून मोठं होतं. तर माझ्या घरच्यांना हे आवडलेलं आहे. कसं वाटतंय बाबा हे वालं? हे थोडंसं वर्थ आहे बोलतायत असं ते, कारण की आमच्याकडे हे फुलं आहेत तरी मी स्वस्त भेटत होती म्हणून घेऊन घेतली की लावायला कुठं तरी कामाला येतील. बट हे आम्हाला लई टायमापासून पाहिजे होतं. मागच्या टायमाला मी बघितलेलं हे जे असं 4 फुटाचं आहे ना, ते तेव्हा 3 फुटाचंच भेटत होतं. चला आता काहीतरी अजितमुळं भेटलं आणि अजितने हा शर्ट घेतलाय. तर तुम्ही कमेंट करून सांगा कसा दिसतोय. दाखव भाऊ. बघू शकता, जर मी हा शर्ट घालून ब्लॉग करताना दिसलो तर आश्चर्यचकित नको व्हा, कधीही कपडे एक्सचेंज होऊ शकतात इथे. आणि यावरनं आम्हाला एक गोष्ट आठवली. पहिला आम्ही जेव्हा निघायचो बाहेर तर असे फुल सर्व रेडी होऊन निघायचो. आता हा कुठला शर्ट घालून, मी बघा हीच टी शर्ट आणि हीच ट्रॅक, तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल 1x मध्ये शूट करतोय म्हणून, बट असंच निघून जातो मी. तो झोपेतलो, यांनी कॉल केलेला मला की याला हॉस्पिटलला जायचं आहे. मी जस्ट झोपलेलो होतो सकाळी लेक्चर अटेंड करून आणि मी जस्ट असे डोळे खोलले आणि डायरेक्ट निघून गेलो याच्यासोबत. तोंड पण नाही धुतलं धड. तर आता असं झालं आहे आम्हाला की बस फक्त जे काम आहे ते व्हायला पाहिजे. फॅशन नको आहे ना आता, फॅशन इम्पॉर्टंट आहे बोलतो आता आपल्यासाठी. पण तरी बाय शर्ट भारी वाटतोय. नाही प्राइस सांगायची गोष्ट नसते गाईस. तर जर तुम्हाला प्राइस सांगितली तर आपला भाऊ पहिलाच काळा टिक्का आहे, त्याला नजर लागेल. चला मग भेटू तुम्हाला. तर गाईस आता तुमचा भाऊ तोंड धुवून आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा कलर हे झालाय, बघू शकता कोण काळा आहे कोण गोरा आहे. कचऱ्याच्या थैलीत कोणी कचऱ्याच्या थैलीत नाही, ती थैलीच होती त्यांच्याकडे, अजून कुठलीच थैली नव्हती. तर आता आमची बहीण आलेली आहे, तर तिला सांगू. ती बोलते मार्केट फिरणं एवढं सोपं नसतं. मार्केट फिरणं सोपं असतं तर तू फिरून बघ. हे सामान कितीच घेशील तू जर घ्यायला गेलीस तर? 800-900 रुपये पर्यंत घेऊन. ते कितना बोल रहा था वो? ये कम कर रहा था क्या इसका कुछ? 400 मध्ये आणून दाखवेल काय हे 400 मध्ये? मग मी 300 ला घेतलंय. म्हणून तुला मार्केटला नाही पाठवत आम्ही सामान घ्यायला. एवढी खराब पण नाहीये बार्गेनिंग स्किल. काय बार्गेनिंग स्किल? हे किती? अच्छा चल, हे 12 पीस तू कितीला घेशील? हे वरती पडलेलं गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षीचं नाही, आता न्यू घेतलेत.
हे कितीला घेशील? चल स्किल के स्पेलिंग बोल. हे जास्त होतं यार. पहिला तू बोलते 12 पीस कितीला घेशील? एक पीस 60 रुपयाचा येतो. नाही नाही हा 40 रुपयाला देतो काका. हा 40 ला देईल ना, तर सांग कितीला घेशील? 12 पीस आणलेत मी. नाही माहिती एवढं चांगलं मॅच नाही. घे कॅल्क्युलेटर लावून घे ना तू तुझ्यासाठी. चल तुला कॅल्क्युलेटर पण दिला. गाईस हिला आपण कॅल्क्युलेटर वापरायची पण सोय देतो. तर बघू आमची बहीण काय मार्केटिंग स्किल, काय बार्गेनिंग स्किल्स आहेत तिची, ते दाखवू आम्ही. बाबा बोलतायत जाऊ दे, असं कोणाचं निरादर नाही करायला पाहिजे. तिला अक्कल नाहीये तर तुम्ही असं करू नका तिच्यासोबत. ते जरा येताना आहे ना बॅग ओपन होती तर ते भिजलेले. चला आता आपण पहिला काहीतरी खाऊ, तुम्हाला मग भेटू. तर गाईस तुम्ही बघू शकता आमचं बाकीचं डेकोरेशनची अख्खी पहिली माझी बहीण खालीच घेऊन आली आहे. नाही पूर्ण काढायचंय, सामान पूर्ण खोलू द्या. जास्त ते नाही खुलत असेल तर त्याचं फक्त डोकं ओपन करून खाली सामान सोड. मी खोलणार ते कसं नाही खोलत मी पण बघते. चले हे आपण दादाच्या लग्नात देऊ का? हा त्याला गिफ्ट म्हणून घे. आता तुम्ही बघू शकता पूर्ण थैलींचा गुच्छाच भरलेला आहे, तरी मी फ्लावर आणले. करायची आहेत आपल्याला. मेरे लगने के लिए लगे. वतना खाली पूर्ण वतना उलटी कर ना. अरे उलटी करायला नाही, खूप फुलं आहेत, पूर्ण हे होऊन जातील. हा होऊ हे दे, बघा बरबाळा. ते लागणार आहेत सर्व, ते सर्व लागणार आहेत आपल्याला. भाई आपली शादी में तुम्ही ज्यादा बघू खर्चा मत शकता. करिए, हा. शादी तो बघता बाकी बघता पूर्ण फुलांचा डायरेक्ट गोजीराच काढलाय आणि ही ग्रास खाली टाकायसाठी. तर असं आम्ही सर्व डेकोरेशनचं सामान ऑलरेडी होतं जे आम्ही जपून ठेवलंय. ते असे खेचू नको, तुटून पडतील खाली. 100ला 4, 100ला 4, 100ला 4. 100ला 4 जा घेऊन ये मार्केटमधनं, तेव्हा तुला एक पीसचा प्राइस कळेल. ये कितना महंगा था अजित? 350. हाँ 350. हाँ. आप बैठे थे ना वहाँ पे बेचने. तो मैं पूछा था ना. अरे खरंच 350 ला. अजून काढ ना अजून होते वरती. लाइटिंगचं सामान कुठे आहे ते वरती. ते काढून आण. याच्यात काय अजून? याच्यात काय नाही, याच्यात कचरा आहे अजून. नाही हाय. अरे तेच बोलू मी, सर्व थैल्या भरल्या आहेत. हे बघ, हे बघ. हे फुलं का याच्यातून पिंक वाले पण होते, याच्यातून भारी पिंक वाले आहेत माहितीये का? अरे ते जरा जडलेत. हा ते जरा जळून गेले, ते साफ वाफ करायला लागतील. ते लाईटीच नाही, साफच लाईटी करून बाप ठेवलेले. वरती ठेवलेत. ठेव धुवून ठेवलेले ते पुन्हा काळे झालेत. काय करायचं आता? हे बघ लाइटिंग पण हीच आहे. लाइटिंगची थैली भेटली गाईस फायनली. नाही लाइटिंग नाही, काळी lighting थकलो आम्ही. फक्त. स्टील एक तरी भेटली ना चायना लाईट. अजून आहेत वाटतं. चला हळूहळू आम्ही पूर्ण हे, अनबॉक्स मला करू चायना काय आणि बोलतोय? सुरू करू बाकीचं डेकोरेशन. या लोकांचे असेच इथं भांडणं मस्ती मजाक सर्व चालत राहील. आम्ही सर्व तुम्हाला हळूहळू करून दाखवू. तो भाई पूर्ण वाजला, vlog बघा चल, त्याच्यासाठी. चल. हे बघा. तर गाईस आता लाईट्स पण आल्या आहेत. जसं की आम्हाला ही पट्टी लाईट युजफुल आहे. तर हा अख्खा पूर्ण ट्रिपर भेटला. याचा आता ही डीपी, जर ही डीपी वर्क करत राहील तर ही लावू. स्टील आता खूप काही कामं पेंडिंग आहेत. हालत तर खराब होणार आहे कारण की माझी तब्येत अशीच लो आहे. तर मला जास्त बरं वाटत नाही आहे. 4 दिवस झाले दवाखान्यात पण नाही गेलोय. दादू निघलं. दादू निघाला. हा पेन बघा, तिने बघा ती हॉट ग्लू गन का आण इथं आण. दाखव बंद कर ना बटन. अरे बाबा ग्लू गन के अंदर वो डालते पेन. आता आम्ही नवीन शोध लावलाय. आमच्याकडे ग्लू गन होती. थांबा ना, करतोय सर्व. सुरू नको करा. तर इच्छात आहे ना आम्ही इथं पेन टाकलेला 10:30. गन मध्ये. बघू शकता तुम्ही इथं पेन टाकलेला. पण तो पेन आता निघालाय आणि गन पण प्रॉपरली वर्क करते. खूप जुनी आहे. तुम्ही बघू शकता याचे स्क्रू सुद्धा गंजलेले आहेत. हा व्लॉग या सर्व गोष्टी दाखवून लांब लचक होतोय. पण हा व्लॉग पूर्ण याच गोष्टींवर बनणार आहे की आम्ही डेकोरेशनसाठी आमच्या घरी कसं चालू होतं डेकोरेशन. आता जसे जसे हे वस्तू भेटतायत वरती शोधेल. जसं ही सामान आणेल ना तसं लांब होत जाईल डेकोरेशनचं काम थोडं करून. आणि फक्त 4 दिवस उरलेले आहेत कारण की बाहेरचा पण गणपती येतो तो 24 तारखेला येणार आहे आणि आमच्या घराचा गणपती 26 तारखेला. मग एकच दिवस आडवा राहतो. पण तरी कारण की मम्मीला पण टाईम नसतो, मम्मी कामाला जाते, मला पण टाईम नसतो, माझं कॉलेज असतं आणि कधी बाहेर जाणं येणं काही लागलं तर त्या सर्व गोष्टींना तर खूप काही आहे. आता हे लाइटिंग्सचं पहिलं मला सॉर्ट करायचं आहे. रिसेंटली मी आता जस्ट ही लाईट ऑन केलेली
इथं टाकून बोर्डमध्ये, आणि जी फटकनी फुटली आहे ना, तुम्ही बघू शकता, ही इथूनच फुटली आहे. डायरेक्ट मी अशी धरूनच उभा होतो, माझ्या हातावरच फुटली. बरं झालं मला काही झालं नाही. आणि रेकॉर्ड कोण करत नव्हतं, मी एकदम चिल मोडमध्ये बसलेलो. बाबा बोलले हिला ऑन कर, आम्ही ऑन केला आणि रेकॉर्ड जर केला असता हा सीन तर हा म्हणजे हा फोन मध्ये लागलेला होता असा. अहो पण ते उडालं तुमच्या समोर, ते माझ्या हातावर फुटलं बाबा. आणि आमच्या बाबांचं असं आहे की काही गोष्ट खराब झाली तिला फेकू नका. हे सर्वांच्याच घरी असेल ज्यांचे आजी आजोबा असतील. आणि ते एवढं जोरात फुटलंय की मला डायरेक्ट भीतीच बसली, कारण की मला शॉक खूप वेळा लागलाय. नाही ते एक्सटेन्शन चालू आहे, हे पॉवर जास्त घेऊ नाही शकलं वाटतं. हे बघा हे जस्ट इथूनच फुटलंय, माझ्या हातावरच फुटलंय हे बरोबर. सॉरी गाईस, सॉरी फोकस नाही झाला, सॉरी. हे बघा याचा एकदम बेकार गेम झालेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं. मागच्या वर्षी तेल गेलतं चुकीतून, माझ्या मम्मीकडनं आहे ना तेल पडलेलं, तर तेच सर्वांमध्ये गेलेलं. तर ते मला वाटतं लाईट त्याच्यासाठीच बंद झाल्यात. मला फक्त 2 पट्टी राईडचे रोल चालू झाले पाहिजेत, एक हा आणि एक तो आहे जो मेन आहे. बाकी तुम्ही बघू शकता इथं पण मोठे मोठे फोकस पडलेत, लाईट्स पडलेत, बट या आमच्या काही कामाच्या नाही आहेत. पहिला आम्ही पाईप्सचा जुगाड करू. आम्हाला पाईपमुळं काहीच काम करता येत नाही आहे. पाईप भेटले तर आम्ही पुढचं डेकोरेशन करू. आणि मी एक लाईट आणलेली, ती माहीत नाही कुठं गेली. असाच तो जो फोकस आहे ना तसंच होती ती. चला आता शोधू. हे बाबा बघा काही ना काही शोधतायत. आणि यांना मी सांगितलं कुठलीही गोष्ट डायरेक्ट बोर्डवर लावू नका, कारण की त्यांना कनेक्टर लागतो तेव्हा हे चालू होतात. आणि जर यांनी असंच डायरेक्ट लावलं तर फट्टकनी ब्लास्ट होतो, जो आता माझ्यासोबत झाला आहे. हे पॉवर वाटतं यांनी घेतली नाही आणि हा इथून ब्लास्ट झालाय, तर वाचलो मी. तर गाईस आम्ही एल्बो, पाईप, कटर घेऊन आलोय. अजितने नवीन चप्पल घेतली आहे. जिथं जिथं मी सामान घेतोय तिथं तिथं तो काही ना काही घेऊनच येतोय. चप्पल घेतली आहे नवीन यांनी. चोरी हो गया मेरा, इसलिए त्याची कोणीतरी चप्पल चोरी केली. आमचं डेकोरेशनचं सामान सर्व झालंय रेडी. उधर बिल्डिंग में चप्पल काय आहे तू? नहीं, वो पापा का चप्पल पहन गया. तर सामान आलेलं आहे आणि आमची ताई पंखा पण घेऊन आलेली आहे. चालू झाला, हा एकदम भारी. पटकू नको. आता पंखा फिटिंग करतो पहिला आणि हे सर्व सामानचा माजमूप करून कटिंग करायला घेतो. चला गाईस. तर गाईस फायनली तुमच्या भावाने पंखा बसवला आहे. तर आता डेकोरेशनचं सामान सर्व आणलेलं आहे खाली, पण मम्मी आल्यावरच कटिंग अँड ऑल करू. आता थोड्या टायमासाठी हा व्लॉग इथंच थांबवतोय, पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करू. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून गाईज. मी आता झोपून उठलेलो आहे. मी जो 7 वाजता झोपलेलो तो आता 10 वाजतायत. तर मी आत्ता उठलो आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आज आम्ही डेकोरेशन सुरू नाही करत आहेत म्हणून. तर हा व्हिडिओ इथेच एंड करू. तुम्हाला पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही डेकोरेशन सुरू करणार. तर तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असंच व्हिडिओजवर प्रेम दाखवत राहा, कारण की आपली जी बाईकची व्हिडिओ होती तिला 4.1K गेलेत. त्याच्यासाठी थँक्यू गाईज. तर चला भेटू आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.